श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आता उन्हाळा एवढा तापत आहे की काही सांगायचीच सोय नाही आहे. तर बघू शकता इथं मी मस्त असे आपले उन्हाळी वाळवणाचा एक प्रकार आहे हा सांडगे हे बनवलेले आहे. तर माझ्या घरी सांडगे खूप जास्त प्रमाणात आवडतात. हे सांडगे आपण डाळ भाजी, बेसन, वरण, फोडणीचं वरण याच्यासोबत आपण खाऊ शकतो. खूप छान लागतात हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आपण याच्यामध्ये आता सुरुवात करूया. तर मी मस्त असे इथे बघू शकता इथे मी लौकी छान किसून घेतलेला आहे. लौकीच्या जागी तुम्ही कच्चा पपई पण वापरू शकता. त्याच्यानंतर गाजर पण किसून घेतला मी आणि त्याच्यानंतर टमाटे पण आपल्याला खूप जास्त प्रमाणात घ्यायचे आणि सांबार पण घेतलेला आहे. टमाटे मी अंदाजे अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेले आहे. तरी एक मी हे घेतलेलं आहे भांडं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला हे सगळं मिक्स करूनच याच्यामध्ये जे काही साहित्य आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे एक एक. तर शक्यतो तुम्ही टमाटर मस्त म्हणजे जेवढे जास्त असतील तेवढे तर खूप छान आहे. म्हणजे हे सांडगे आहे ते छान आंबट होत असतात आणि खायला पण खूप भारी लागत असतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यानंतर मी जाडे पोहे थोडेसे धुवून घेतलेले आहे, भिजवून घेतले. अंदाजे आता 1 पाव जाडे पोहे असतील. तर बघू शकता इथं चाळणीमध्ये काढून घेतलेले होते आणि ते आता छान त्याच्यामधलं पाणी काढून आता आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट पावडर घालून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या जे साहित्य घेतलं त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट पावडर ॲड करून घ्या. तर मी ते 2-2.5 चम्मच तिखट पावडर घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. तुम्ही अंदाजानुसार आपल्या घालू शकता. तर आणि त्याच्यानंतर आता मी थोडंसं याच्यामध्ये जिरा घेतलेला आहे. तुमच्याकडे हवं असेल तर तुम्ही जिरेपूड पण वापरू शकता. आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये हळद वगैरे नाही टाकली तरी चालते, कारण की हे सांडगे आपल्याला उन्हातच वाळवायचे आहे, कडक उन्हात. त्याच्यामुळे याच्यामध्ये नाहीतरी आपण उन्हात जर वाळवलं तर याच्यातमधली हळद उडून जाईल. त्याच्यामुळे हळद नाही घालायची. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मी मस्त मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला वडे करून घ्यायचे आणि असे सांडगे आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर मी आतमध्येच एका पॉलिथिनवरती म्हणजे परडा घेतला, त्याच्यावरती पॉलिथिन घातली. हे बघू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे मस्त असे थापून घ्यायचे आहे. थोडेसे म्हणजे मोठा आकारच घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी मस्त असे सांडगे थापून घेतलेले आहे आणि याला मस्त कडकडीत उन्हाळा आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. एकदम झटपट तयार होतात आणि आमच्या विदर्भात ते हे आवर्जून केले जातात. तुमच्याकडे कच्ची पपई असेल किंवा लौकी जरी असला ना तरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडेल. आणि आता हे बघू शकता मस्त असे छान कडकडीत उन्हाळ्यात वाढवले आहे आणि मस्त डब्यामध्ये भरून ठेवले आहे. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तर तुम्हाला तळून दाखवते मी. तर बघू शकता इथे मस्त असे आता तेल गरम झालेलं आहे. खूप जास्त गरम तेलात तळायचं नाही, आता काळे पडतात हे. आणि काळे पडले तरी काही हरकत नाही, काळे पडल्यावरही छान लागतात चवीला खायला. पण शक्यतो एकदम कमी गॅसवरच हे तळा. तर बघू शकता इथे मस्त असे मी हे सांडगे आता तळून घेत आहे. तर तुमच्याकडे हे सांडगे करतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय म्हणता याला ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मस्त असे आपले सांडगे आता मी तळून घेणार आहे आणि तुम्ही हे सांडगे डाळ भाजी, बेसन, फोडणीचं वरण, खिचडीसोबत मस्त छान लागतात आणि याच्यासोबत लोणचं एक नंबरच भारी जेवण होतं. तर तुम्हाला ही रेसिपी म्हणजे उन्हाळी वाळवण्याचा काही प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. सध्या आता 8-15 दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकले नाही. त्याचं दुसरं कारण होतं म्हणजे आता मुलांच्या पेपर सुरू आहेत, त्याच्यामुळे मी काही एकही व्हिडिओ टाकलेला नाही. तर आय होप तुम्ही समजू शकाल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला मग बाय बाय.